मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये नाईट टाइम्स 9 या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि क्लाउड म्युझिकच्या तालावरती 3 ते 4 हजार तरुण तरुणी बेधुंदपणे थिरकत होते। कॉन्सर्टमध्ये तरुण तरुणींकडून दारू आणि ड्रग्सचं सेवन करण्यात आलेलं होतं आणि कॉन्सर्ट संपल्यानंतर काही तरुण तरुणी बेशुद्ध पडले आणि बेशुद्ध तरुण तरुणींना रुग्णालयात नेण्यात आलं। रुग्णालयात उपचारापूर्वीच तरुण तरुणीचा मृत्यू झालेला आहे। तर एका तरुणीवरती उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी या प्रकरणी आयोजक आकाश समल, नेस्को सेंटरचा व्यवस्थापक सनी जैन, नेस्को सेंटरचा मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बालकृष्ण कुरूप याला अटक केलेली आहे आणि यासोबतच ड्रग्ज विक्रेता रौनक खंडेलवाल, आनंद पटेल, प्रतीक पांडे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। तर कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं आपण एकदा समजून घेऊया। तर गोरेगावमध्ये 11 एप्रिलला लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नेस्को सेंटरच्या हॉल 4 मध्ये हे कॉन्सर्ट होतं आणि 9 टाइम्स 9 नावाने या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दक्षिण मुंबईच्या नामांकित कॉलेजमधील 25 विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता आणि कॉन्सर्टमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती। कॉन्सर्ट दरम्यान पिवळ्या गोळ्यांचं वाटप आणि सेवन करण्यात आलेलं आहे। या पिवळ्या गोळ्या काय आहेत तर MDMA ड्रग्ज असण्याची शक्यता वर्तवली जाते। यानंतर याचं सेवन केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत होता, चक्कर येत होती अशी लक्षणं बघायला मिळत आहेत। तर प्रकृती खालावल्यामुळे दोघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। उपचारादरम्यान MBAच्या तरुण तरुणीचा यात मृत्यू झालाय आणि पोलिसांकडून 6 जणांना या संदर्भात अटक करण्यात आली आणि याचा तपास अधिकचा सुरू आहे। सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत। त्यांची तब्येत स्टेबल आहे। सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे। तर हे सगळं प्रकरण काय आहे, तपास कसा सुरू आहे, कोणत्या गोष्टी समोर येत आहेत आपण समजून घेऊया। तर कॉन्सर्टमध्ये सिंथेटिक अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आलंय। काय आहे MDMA तर सिंथेटिक अंमली पदार्थ आहे। यानंतर एक्स्टसी किंवा मॅली नावाने सुद्धा हा पदार्थ ओळखला जातो। MD ड्रग्स बद्दल आपण बघतोय, यामध्ये लहान रंगीत टॅबलेट प्रमाणे त्या गोळ्या दिसतात, अशा पद्धतीचं ते ड्रग्ज आहे। तर याचं सेवन केल्यानंतर नेमकं काय होतं आपण समजून घेऊया। ऊर्जा आणि जागरूकता ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढलेली असते। तर अत्यानंद आणि उत्साहाची भावना काही काळासाठी निर्माण होते। या ड्रग्सच्या सेवनानं काय होतंय तर त्याचे परिणाम हे आहेत। अतिसेवन केल्यास शरीराचं तापमान वाढून डिहायड्रेशन होण्याची यात शक्यता असते। तर हृदयाचे ठोके आणि रक्तदाब याने चांगलंच वाढतं। त्याचे साईड इफेक्ट्स काय होतात ते आपण बघतोय। तर मळमळ होते, चक्कर किंवा चिंता आणि गोंधळाचं वातावरण निर्माण होतं। यानंतर गंभीर परिस्थितीमध्ये झटके येतात, अवयव निकामी होण्याची शक्यता असते किंवा अगदी मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते। उदासीनता येते, थकवा येतो, नैराश्य येण्याची सुद्धा यामध्ये शक्यता असते। तर दीर्घकाळ वापर केल्यास स्मरणशक्ती, मूड आणि झोपेवरती सुद्धा याचा वाईट परिणाम होत असतो। MDMAच्या सेवनानं काय काय परिणाम होत आहेत बघा, अशा पद्धतीचे परिणाम यामध्ये बघायला मिळत आहेत। आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन, ड्रग्स वगैरे मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे। काही प्रमाणामध्ये आपण बघतोय तरुण हा व्यसनाकडे वळत चाललेला आहे। दारूची दुकानं बघा, MD बघा, कुठले तरी ड्रग बघा, तंबाखू, गुटखा याकडे तरुण वर्ग वळत चाललेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणाई उगाच वाया जाता कामा नये। तरुण हा कसा असला पाहिजे, तरुणांनी खाल्लं पाहिजे, चांगलं पिल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। परंतु दुर्दैवाने काही तरुण आमच्याकडे या व्यसनाकडे हे वळत चाललेले आहेत, ते होता कामा नये।
मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या ठिकाणी बोलणार आहे, पण याचा आग्रह जास्तीत जास्त अजून मुख्यमंत्र्यांचा असतो की बाबा या बाबतीमध्ये कुठेही व्यसन किंवा हे जे ड्रग्ज आहेत त्याचा बिमोड झाला पाहिजे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहेत, आमचं सरकार पॉझिटिव्ह आहे. निश्चित पुढच्या काळामध्ये येणाऱ्या या संदर्भामध्ये आम्ही अधिक काळजी घेऊ. मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे. मुंबईचे कमिशनर यांनी याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं, आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आणि मला कळत नाही, स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती नाही अंमली पदार्थ कोण विकता. तुम्ही हॉकर्सवर कारवाई करायला पुढे असता, पण तुम्ही ड्रग्सवाल्यांवरती कारवाई करायला पुढे नसता. ही कसली परिस्थिती आहे? सगळ्याच गोष्टीला आपण गृह मंत्रालयाला बोलायचं. मला वाटतं आता ड्रग्ज वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे. मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु अशा ड्रग्ज विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. तर मुंबईतील नेस्कोमधील कॉन्सर्टचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये पार्टीनंतर पार्किंगमध्ये नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. तरुण तरुणी अर्धनग्नावस्थेमध्ये दारू आणि सिगारेट ओढत असल्याचं समोर आलंय. हातामध्ये असलेली गोष्ट ही सिगारेट की आणखीन काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा सुद्धा अंदाज आहे. या प्रकरणात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर यातून काही नावं समोर येत आहेत. नावं कोणाकोणाची आहेत? आरोपींची तर आकाश समल हा आयोजक आहे, सनी जैन हा व्यवस्थापक आहे नेस्को सेंटरचा, बालकृष्ण कुरूप हा मुख्य सुरक्षा व्यवस्थापक आहे नेस्कोचा, तर ड्रग्ज विक्रेता कोण आहे तर रौनक खंडेलवाल याचं नाव यात समोर येत आहे. नशेची कॉन्सर्टमध्ये आरोपींची नावं कोणाकोणाची आहेत तर आनंद पटेल हा ड्रग्ज विक्रेता आहे, प्रतीक पांडे हा सुद्धा ड्रग्ज विक्रेता असल्याचं सांगितलं जात आहे. तर मुंबईतील गोरेगाव इथल्या नेस्को ग्राउंडमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवनामुळे दोघांचा मृत्यू झालाय. 9x9 या नावानं ही कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेली होती आणि मात्र या कॉन्सर्ट दरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडालेला होता. या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी लावलेले मेटल डिटेक्टर काम करत नसल्याचं समोर आलंय. तसंच VIP सेक्शनमध्ये अनेक जण विना तिकीट शिरले आणि कोणतीही सुरक्षा तपासणी न करताच अनेक जण या ठिकाणी आतमध्ये आल्याचं समोर आलंय. यामुळे काही तरुण या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेऊन जाऊ शकल्याचा अंदाज आहे. अनेकांनी बॅरिगेटिंगवरून उड्या मारत या कॉन्सर्टमध्ये प्रवेश केलाय. तर 9x9 या नावाने या कार्यक्रमाचं या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कॉन्सर्टमध्ये मुंबईमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर या कॉन्सर्टमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती. नेस्को सेंटरच्या हॉल क्रमांक 4 मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 4,500 तरुण तरुणींचा यात सहभाग होता. कॉलेजच्या 25 नामांकित कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांनी यामध्ये हजेरी लावली. तसंच कॉन्सर्टमध्ये तरुण तरुणींकडून दारू असेल किंवा ड्रग्ज असेल याचं सेवन करण्यात आलं. कॉन्सर्ट संपल्यानंतर काही तरुण तरुणी हे बेशुद्ध अवस्थेत सापडले. बेशुद्ध तरुण तरुणींना रुग्णालयात लगेचच दाखल करण्यात आलेलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी उपचार करण्यापूर्वीच तरुण तरुणींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये एका तरुणीची प्रकृती अजून सुद्धा चिंताजनक आहे.